नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज परत एकदा आपण मटनची एक नवीन रेसिपी घेऊन आलेले आहेत. तर आज आपण बनवणार आहेत गावाकडच्या पद्धतीनं झणझणीत असं सुक्कं मटण. तर त्यासाठी हे आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. छान धुवून नंतर याच्यात हळद टाकली आणि नंतर आपण टाकू चवीपुरतं मीठ आणि हे छान मिक्स करू. हे अशा पद्धतीनं आपण चांगलं मटणला हळद मीठ लावलं आहे. आता कुकरमध्ये आपण बनवणार आहेत. लवकर करायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये शिजवून घेते मटण. तर हे 2 चमचे तेल टाकले. तेलामध्ये आपण टाकू एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे. त्याला एक 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचा. कांदा असा सोनेरी कलरवर परतून झाला की आपण हळद मीठ लावलेलं लगेच मटण टाकून घेऊ आणि ह्याला परतून घेऊ. मटण छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकायचं आहे एक टोमॅटो. मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचा कारण मला आंबूस आवडतं मटण, त्यामुळे मी टोमॅटो टाकला आहे मोठा. नंतर टाकू आपण कोथिंबीर आणि नंतर आणखी याला आपण परतून घेऊ. नंतर यामध्ये आपण टाकणार आहे आल्या लसणाची पेस्ट आहे. हे 1 चमचा भरून टाकून घेऊ आपण आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला सुक्कं बनवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात पाणी न टाकताच शिजवून घ्यायचं आहे. तर हे याच्या आमचं पाणी सुटलेलं आहे बघा. याच्यामध्येच आपल्याला मटणच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरनुसार. 2 फास्ट गॅसवर करायच्या आणि 2 मिडियम गॅसवर. तर हे लावून घेतलं आहे कुकर आपण. आता ह्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि खोबरं थोडंसं घेऊन भाजून वाटणार आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि आपलं वाटण पण तयार झालं आहे. आपण बघू आता कुकर उघडून. बघा हे आपलं छान असं मटण शिजून तयार झालेलं आहे. हे हड्डीहून मांस सरकलं म्हणजे आपलं मटण शिजलं आहे आणि पाणी आपण टाकलेलं नव्हतं तरी पण त्याच्या अंगचं पाणी एवढं शिल्लक राहिलेलं आहे. तर आता चला तर मग आपण याला फोडणी देऊन घेऊ. तर इकडे कढईमध्ये आपण 2 पळी आणखी तेल टाकलेलं आहे गरम करायला. याच्यामध्ये आपण टाकून घेऊ एक दालचिनीचा तुकडा, 1 वेलची, नंतर 1 तेजपत्ता आहे आणि थोडीशी उंची शहाजिरी आहे. हे टाकून घेऊ आपण आणि याला छान आता थोडंसं उगं शेकून घ्यायचं आहे आपल्याला. यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आल्या लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी. 1 चमचा भरून आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि ह्याला पण थोडा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ. आणि यानंतर आपण टाकू हे काळं तिखट. हे आमचं खास कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलचं खास हे काळं तिखट आहे जे की आम्ही घरी कांडप यंत्रावर बनवतो. मसाले माझे बरेच जण ऑर्डर करायला लागलेले आहेत. तर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल दिलेला आहे आणि स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावर पण तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करू शकता. तुम्हाला मसाले घरपोच मिळून जातील. तर आता हे बघा आपण काळं तिखट तुमच्या समोरच आहे. व्हिडिओ कुठं स्किप वगैरे न करता. कलर किती भारी आला आहे, दुसरं काहीसुद्धा मी टाकलेलं नाही. तर आता हे मसाला छान तेलामध्ये परतून घेतलं की आपण 1 खोबरं आणि 1 कांदा याचं असं भाजून वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि त्याला पण आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं चांगलं 5 ते 6 मिनिट. मस्त सुगंध सुटला आहे बघा. इतका भारी ना मसाला, इतका भारी होतो ना आमचा. त्यासाठी तुम्ही एकदा ऑर्डर करा आणि नंतर बघा ह्याचे रंग, चव. ह्याच्यामध्ये आम्ही काही म्हणजे दुसरं असं शुद्ध 24 प्रकारचे मसाले वापरून मी हे तिखट करते काळं. तर तुम्ही ऑर्डर करून तुमच्या स्वयंपाकघरातल्या जेवणाची आनंद म्हणजे चव एकदम दुप्पट करा. तर आपण ह्याला परतून घेऊ 5 मिनिट. तर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं आपल्या याच्यातलं अळणी पाणी टाकलेलं आहे, एक अर्धी पळी भरून. तर आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि चांगलं 5 मिनिट आपल्याला हा मसाला छान रेडी होऊ द्यायचा.
तर 5 मिनिट झाले. बघू आपला मसाला बघा छान एकदम तेल एकदम सेपरेट झालेलं आहे. वरती आले ते हे बघा. आणि मसाला खाली कुठं लागलेला पण नाही. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं होतं. आणि कलर बघा थोडासा पांढरट कलर होता, तो आता छान कलर झालेला आहे. आता या वेळेला टाकून घेऊ आपण शिजवलेलं मटण. छान मिक्स करू. बघा कलर तुमच्यासमोर बघितला ना तुम्ही. फक्त आपलं काळं तिखट वापरलेलं आहे. तर कसला मस्त कलर आला. आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणि उगीच थोडंसं मी पाणी टाकते. हे आपण थोडंसं एकदम पाव ग्लास पाणी टाकून घेतलं आहे, कारण आपल्याला 5 मिनिट ह्याला आणखी मध्यम गॅसवर शिजू द्यायचं आहे. त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि झाकून ह्याला 5 मिनिट आपण छान असं एकजीव होऊ देऊ मसाला. 5 मिनिट झालेला आहे. बघा आपलं एकदम मटण सुक्कं मटण जे आहे ना गावाकडच्या पद्धतीचं, ते एकदम झणझणीत असं शिजून तयार झालेलं आहे. आता याच्यावरती मस्तपैकी आपण टाकून देऊ कोथिंबीर. आणि छान आता वरतून असा आपल्याला हा लिंबू पिळायचा आहे. असा लिंबू पिळून घेऊ. आणि गॅस करून देऊ बंद. मी काढते एका प्लेटमध्ये. नक्की तुम्ही पण असं करून बघा त्या पद्धतीनं. त्या मटणाची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.